एका रूपात गाण्याच्या रूपात आपण समाजापर्यंत पोहोचू शकतो. तर ते आहेत आपले आस्वाद आणि कुणाल. सामान घेतलं, आता पिशवी द्या की. अहो आता मला प्लास्टिकची पिशवी द्या माझी. प्लास्टिकची देत नाही पाहिजे कापडाची. अहो पण त्यात होतंय काय? होतंय काय? ऐका आता बाय 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 बाई. काय झालं बाई? आता बाय बाय बाय. प्लास्टिकची पिशवी हा प्लास्टिकचा झोला, ही प्लास्टिकची पिशवी हा प्लास्टिकचा झोला. अरे बाबा जल्दी बोलो, मुझे पनवे निकलना है. काका ही प्लास्टिकची हा प्लास्टिकचा झोला, या प्लास्टिकच्या पिशवीची गमतीची सोला आहे. यानं होत ही आहे लोक आहे, आता प्लास्टिक नको ग बाई, प्लास्टिक नको ग बाई, आता प्लास्टिक नको ग बाई, प्लास्टिक नको ग बाई. गरम भाजी करते भेंडी करणार हो भेंडी भेंडी काय देतं भाजी हां गरम भाजी काय गरम भाजी करणार आणि एवढं सगळं गरम झाल्यावरती ते प्लास्टिक हळूहळू कसं कसं आता हे सगळं प्लास्टिक जेवणात नुसतं आता खाणार ह्याच्या नवऱ्या हिच्या नवऱ्यावर टेन्शन असं तागाची बॉटल स्टीलची बॉटल स्टील काढावं आपण ना प्लास्टिक कसं वापरायचं पण असं कुठं असतंय काय? अगं असं नसतंय विज्ञान आहे विज्ञान सायन्स म्हणतं माहिती नव्हतं सायन्स म्हणजे काय? आता याच्यात पण झालंय सायन्स. अगं त्याला म्हणतात मायक्रोप्लास्टिक. हे मायक्रोप्लास्टिक कसं माहिती का तुझ्या गरम वस्तू एखादी त्याच्यात ठेवली प्लास्टिकमध्ये तेव्हा ते प्लास्टिक हळूहळू त्याच्यात घुसतंय. कळतंय का तुला? आलं पण सगळं मान्य, पण माझ्या एकट्याने करून काय होणार आहे का? आता एकट्याने होणार नाही पण हळूहळू सगळ्यांनी माठ वापरायला चालू केलं ना. माठाचं पाणी कसं थोड्या वेळाने त्याला मातीची चव येते का नाही? येते का नाही? हा तशी त्याला मातीची चव येते. तसं प्लास्टिकच्या बाटलीत ठेवलं पाणी तर त्याला जर प्लास्टिकची चव येते तुम्हाला कळत नाही का कधी घातक पद्धतीने घशात असते. आणि ते सगळ्यांनी कसं केलं पाहिजे माहिती का? अरे सगळ्यांनी करून सगळं वाटोळं केलं आणि आज घरातलं प्लास्टिकच्या दर्यात गेलं आणि केलेलं सगळं ते पलटून आलं आणि आज नवजात मुलाच्या लक्षात हे प्लास्टिकच मिळालं. कळतंय का की घातक आहे ते? सगळं समजते. मग? आता मी सगळं वापरणार, सगळं प्लास्टिक आता पूर्णपणे बंद करणार. होय का? पण त्या प्लास्टिकचं घालणार काय घरात? आम्ही तेच विचारणार होते की या प्लास्टिकचा जे माझ्या घराच्या बाटल्या आहेत, जे बरण्या आहेत, त्याचं नेमकं करू तरी काय आता? ते प्लास्टिक घे आणि त्याच्यात घाल. काय? फुलाच्या बियांची सुरुवात हळूहळू घालायची सुरुवात होऊ दे. कळलं का? त्याच्यात
काय लावत पडते लावत करते त्याच्यानं सजावट करते कळतंय का तुला अगं लोकांनी प्लास्टिक पासून कपडा बनवलं पण परवा काय प्लास्टिक कुठं घालवलं माहिती असं लोक काय आपण थोडं ते केलं पाहिजे की नाही आपण करणारच आणि तुम्ही सगळे पण करणार ना मग बोल माझ्या संग अरे घरापासून करून प्लास्टिकची बंदी पुढच्या पिढीला आपल्या ठेवू काय योगाची संधी आणि चला योगाची बोला आमच्या संघात होता क्या है बीपीए प्लास्टिक मीन्स बिस्फिनॉल ए प्लास्टिक एक ऑर्गेनिक पॉलीमर है जिसे हम हार्ड प्लास्टिक के नाम से भी पता है हार्ड प्लास्टिक भी पता है आप सबको जिसे गवर्नमेंट ऑफ इंडिया ने 1951 में मैन्युफैक्चर करने का परमिशन दिया था पर जैसे जैसे रिसर्च टेक्नोलॉजी आगे बढ़ती गई सो उससे होने वाले इफेक्ट सामने आए तो हार्ड प्लास्टिक या बीपीए प्लास्टिक से क्या इफेक्ट होते हैं अपने हेल्थ के लिए उस बीपीए प्लास्टिक अपने एंडोक्राइन सिस्टम कार्डियोवैस्कुलर सिस्टम एंड कैंसर जैसी बड़ी बीमारी भी बीपीए प्लास्टिक से होती है सो वो पॉइंट सामने आते ही गवर्नमेंट ऑफ इंडिया ने एंड ड्रग्स एंड फूड एसोसिएशन ने 2017 में बीपीए प्लास्टिक बैन किया पर अभी भी बहुत सी जगह पे बीपीए प्लास्टिक यूज होता है सो हमें कैसे पता चलेगा बीपीए प्लास्टिक कौन सा है हम जो यूज कर रहे हैं वो बीपीए प्लास्टिक है सिंपल टेक्निक है ये वाटर बॉटल हम यूज करते हैं उसके पीछे ना एक रिसाइकलिंग का सिंबल होता है किसी के पास होगा बॉटल तो देखिए उसके पीछे रिसाइकलिंग का सिंबल है उसमें कुछ तो नंबर दिए होते हैं 1 2 3 4 5 6 7 ऐसे नंबर दिए होते हैं सो उसका यूज क्या है सो हम जो बॉटल यूज करते हैं ना उसके पीछे रिसाइकलिंग का सिंबल के पीछे 1 या 2 नंबर दिया होता है 1 एंड 2 नंबर का मीनिंग क्या होता है 1 एंड 2 नंबर मीन सेफ प्लास्टिक होता है पर वो कुछ सर्टन टाइम के लिए हम बॉटल जब लेते हैं उसमें एक्सपायर डेट रहता है तो एक्सपायर डेट वो पानी का नहीं सो वो प्लास्टिक का एक्सपायर डेट होता है मीन्स कुछ टाइम के बाद प्लास्टिक अपना केमिकल रिलीज करता है सो उसमें उसकी वजह से अपने हेल्थ अफेक्ट होते हैं तो इसे डिस्पोज कैसे करें सिंपल टेक्निक है उसके ऊपर के झाकन को ऐसे बैंड करके ऐसे डाल सकते हैं एंड डिस्पोज कर सकते हैं एंड फिर डस्टबिन में प्लास्टिक का जो नंबर है वो रिसाइकलिंग में 1 2 3 4 5 6 7 नंबर है ना उसमें से सबसे मोस्ट डेंजरस प्लास्टिक का नंबर 7 होता है तो जब भी आप रिसाइकलिंग के उस सिंबल में 7 नंबर दिखे तो वो बीपीए प्लास्टिक है आपल्या सगळ्यांना दूध माहिती असेलच आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग म्हणलेला आहे आपण सगळे दूध वापरतो आता आपण लक्षात घेऊया एखाद्या घरात या मुंबईची लोकसंख्या आहे 2 करोड मेट्रो सिटीमध्ये करोडी लोक राहतात प्रत्येकाच्या घरामध्ये साधारणतः चहा पाण्यासाठी अर्धा लिटर दुधाची पिशवी वापरली जाते ही दुधाची पिशवी बनलेली असते पॉलिथिलीन किंवा HDPE जो मटेरियल आहे पॉलिमर त्याच्यापासून बनलेली असते आपण दुधाची पिशवी काय करतो पाडतो आणि फेकून देतो तो एक प्रकारचा कचराच झाला की नाही तुम्ही सांगा दुधापासून आपल्याला काय काय भेटतं कोणी सांगू शकतो दुधामध्ये आपल्याला काय काय असतं प्रोटीन बरोबर आहे बाबा अजून काय भेटतं दुधाच माहिती ओके तर आपण आता दुधामध्ये काय काय भेटते समजलं दुधापासून दुधाच्या पिशवींनी कचरा तयार होतो हे कळलं त्या दुधाच्या पिशवीचं आपण काय करू शकतो कचऱ्याचा विल्हेवाट कसा लावू शकतो याच्याबद्दल कोणी काय सांगू शकतोय कोणाला काय आयडिया
थोडीफार? ठीक आहे, चला मीच सांगून टाकतो, काय हरकत नाही. एक काम करू शकतो आपण, दुधाच्या पिशव्या धुवा, त्या एकत्र करा. अशा खूप काही ऑर्गनायझेशन्स आहेत ज्या दुधाच्या पिशव्या घेतात. त्याच्यापासून वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स बनवतात किंवा त्याचा रिसायकल म्हणून वापर केला जातो. आपण दुधाची पिशवी नॉर्मली कशी कट करतो? आता या पिशव्या नॉर्मली आपण असं कट केलं जातं, याचा वरचा भाग टाकून दिला जातो. हा वरचा भाग टाकून दिला की तो बहुतांश प्रकारे रिसायकल होत नाही, तो कचऱ्याचा वेगळा केला जात नाही. हा असा न कट करता या प्रकारे कट करा. हा इंटॅक्ट राहिलेला पार्ट आहे, दुधी बाहेर निघलेला आहे आणि हा रिसायकल केला जाईल. या छोट्या पार्टमुळे प्लास्टिकच्या कचरा तयार होतो, हा सेपरेट होत नाही. हा कचरा समुद्रात जातो, त्या समुद्रातील मासे त्याला अन्न म्हणून समजून खातात. बरोबर आहे का नाही? अन्न म्हणून खातात. त्याच्या तो अन्न हे मासे आपण परत खातो, त्याच्याने आपल्याला त्रास होऊ शकतो, आपल्याला रोग होऊ शकतात. ठीक आहे. आणखी करू काय शकता माहिती आहे का तुम्ही? हे रिसायकल करण्याचं झालं, तुम्ही प्लास्टिकच्या पिशव्या वापरण्याचे एखादं जर शहरामध्ये आता डेअरी सिस्टीम चालू आहे, नाहीतर दुकानावर नॉर्मल दूध भेटतं. जर एखादा जर डेअरीवर जात असेल दूध घ्यायला, तर त्यांनी जाताना सोबत काचेची बॉटल घेऊन जा. नाहीच नाही तर काचेची बॉटल फुटायची भीती असेल तर मेटलची पिकली आधी जी चालायची ती घेऊन जा, त्याच्यावर दूध आणा. त्याच्याने आपल्याला फार काही चांगलं प्लास्टिकचा वापर कमी करता येईल. अभी आप लोगों को पता तो चल गया कि प्लास्टिक इतना हार्म है, बिकॉज जो हमारा ड्रामा था दैट वाज एन एक्सीलेंट परफॉर्मेंस. एंड हमारे नयन रोशन ने जो क्या काम किया प्लास्टिक के बारे में आपको सूचना देनी है, और वही हम काम करते हैं गाइस. पीएचओ का मतलब क्या होता है? पब्लिक हेल्थ ऑफिस. अवेयरनेस क्रिएट करना वो हमारा काम है, और आज हम आए अवेयरनेस क्रिएट करने. तो हमारा टॉपिक है पॉलीमाइक्रो. पॉलीमाइक्रोस का मतलब क्या होता है? जो माइक्रो पार्टिकल्स होते हैं वो एक्चुअली स्मॉल डेब्रीज होते हैं. वो इतने छोटे होते हैं कि आपके ब्लड में आराम से आप जा सकते हैं. अभी रिसेंट स्टडीज आई है कि वन ऑफ द केसेस दैट माइक्रो प्लास्टिक वाज फाउंड इन ब्लड, एंड कैसे भी हो वो टॉक्सिसिटी प्रोड्यूस करता ही. मैं यहाँ पे 3 बात बोलने आया हूँ. 3 रिमेंबर. फर्स्ट, इफ यू आर यूजिंग प्लास्टिक बॉटल में पानी डालते हो, पीते हो पानी, आपको नहीं पता है कि वो आपकी प्यास बुझा रहा है, लेकिन आपको हार्म भी कर रहा है. आपको बीमारी भी लग रही है, वो श्योर 100% है. आप मानो या न मानो, साइंस कहता है. एंड वी आर फार्मासिस्ट, सो वी कांट डिनाय साइंस, राइट? वी लिव बाय साइंस, वी लिव फॉर साइंस, राइट? दैट्स द स्पिरिट. सो की टॉपिक्स. फर्स्ट, जो हमारी सन है, जो हमारा सूरज है, उसकी रोशन की किरणें डायरेक्ट वाटर पे आती है और एक केमिकल प्रोड्यूस करता है, दैट इज डायोक्सिन प्रोडक्शन. डायोक्सिन जो केमिकल होता है वो आपके ब्लड में जाता है और वो आपका हार्म करता है, एंड दैट विल अफेक्ट योर बॉडी इन 2 ways. फर्टिलिटी प्रॉब्लम से आ जाता है आपका हार्मोनल बैलेंस. आपका हार्मोनल बैलेंस पूरा बिगड़ जाएगा. वो बैलेंस से इम्बैलेंस हो जाएगा. बैलेंस अच्छी बात है, इम्बैलेंस अच्छी बात है, बुरी बात है ना? तो वो प्लास्टिक से डायरेक्टली आ जाएगा. सेकेंड है हमारा BPA, दैट इज बाइफिनाइल ए केमिकल, जो प्लास्टिक के अंदर होता है और वो आपके बॉडी में जाता है. जैसा आप अस्थमा पे आप पूछ सकते हैं, ब्रोंकोडायलेटिस हम करते हैं, उसका उल्टा. थर्ड है इम्यूनिटी प्रॉब्लम. आपको कुछ भी बीमारी हो, चाहे वो कोविड भी था 2 साल पहले, अभी भी न्यूज में है, चालू है, मास्क में सुरक्षित, लेकिन पानी पियो स्टील में, तांबे के बॉटल में. क्या बोल रहे? सपोज ये मुट्ठी आपकी लाइफ है, ये प्लास्टिक आप सराउंड कर रहे हैं आपके बॉडी को, इंटरनली एक्सटर्नली. ये प्लास्टिक कर रहा है, लेकिन अगर आप मिल्टन की बॉटल यूज करोगे, स्टील की बॉटल यूज करोगे, तांबे की बॉटल यूज करोगे, डिसिप्लिन ऑफ क्लॉथ,
दिस इज रियली नाइस, दिस इज फॉर द एनवायरनमेंट, ये आपको प्रोटेक्ट करेगा और आपकी लाइफ बचाएगा। अगर डॉक्टर के पास जाओगे बोलने कि डॉक्टर मुझे ये बीमारी है, डॉक्टर बोलेगा कि आपके ब्लड रिपोर्ट से आया है कि आपके उसमें थ्रोट प्लास्टिक है। पेशेंट क्या बोलेगा कि हमें नहीं पता था ये कि ऐसे होता है, डॉक्टर पता है कि आपको नहीं पता है, कि आपको अवेयरनेस नहीं है, वो बोलेगा कि नहीं है, क्यों नहीं है, हम नहीं, अभी हम हैं, हम बताएंगे, हम आपको सिखाएंगे, आप लोग अपना कमिटमेंट हो कि कम्युनिटी चलेगी, बेस्ट चलेगी। थैंक यू सो मच। ज़्यादा टाइम नहीं लूँगा, थोड़ा बट इम्पोर्टेंट इंस्ट्रक्शन से सुन लेना कि जब भी हम प्लास्टिक्स जब भी हमारे पास बचा हुआ प्लास्टिक होता है तो हम उसका क्या करते हैं फेंक देते हैं इधर फेंकते हैं, क्या करते हैं डस्टबिन में। और अगर डस्टबिन नहीं मिला या फिर कुछ अलग उसके फेंकने के अलावा और क्या कर सकते हैं, हिवाड़ा चल रहे, ठंडी का सीजन चल रहे, तो लोग लकड़ी के साथ प्लास्टिक को भी जला देते हैं। तो ये उसकी वजह से कितना हार्मफुल इफेक्ट होता है मैं आपको बताना चाहूँगा कि पहली बात तो प्लास्टिक कार्बन का बना हुआ कंपाउंड होता है। तो इन द प्रेजेंस ऑफ ऑक्सीजन कार्बन के साथ कंबाइन होकर कार्बन डाइऑक्साइड जैसी प्राणघातक वायु एनवायरनमेंट में छोड़ी जाती है और इसकी वजह से बहुत सारे जो रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स, सिर्फ रेस्पिरेटरी नहीं तो आगे जाके इनका जो पॉलीमाइक्रोन जो प्लास्टिक से वो सब प्लास्टिक एनवायरनमेंट में फैलता है और वो माइक ब्रीथिंग हम सब उसको कंज्यूम कर लेते हैं। तो इसकी वजह से बड़ी से बड़ी बीमारी जैसे कैंसर जैसी बीमारियां भी हमें हो सकती है। तो सिंपल इसका एक तो अगर हमें इसको जलाना ही है, कोई प्लास्टिक होता है कि अभी उसको रिसाइकल नहीं कर सकते, उसका हम कुछ भी नहीं कर सकते, तो उसको प्लास्टिक को जलाया भी जाता है, तो उसके लिए प्रॉपर प्रोसेस होता है। तो अभी फिलहाल तो इन द वर्ल्ड वो प्रोसेस बहुत महंगा है, क्योंकि जो इन द अब्सेंस ऑफ ऑक्सीजन और एंड इन द प्रेजेंस ऑफ हाइड्रोजन, तो हाइड्रोजन के प्रेजेंस में जब भी हम किसी चीज को जलाते हैं तो उसकी वजह से पोल्यूशन नहीं होता। उसका सबसे बेस्ट एग्जांपल मतलब सर है, जो सर इतने सालों इतने वर्षों से जलता आ रहा है, उसमें आग है, उसकी वजह से कभी पोल्यूशन नहीं होता। तो इन द प्रेजेंस ऑफ हाइड्रोजन, तो अगर हमने इस प्लास्टिक को जलाया तो उस वजह से कोई भी प्रकार का पोल्यूशन नहीं होगा। और ये उपाय, ये जो तरीका है ये इस्तेमाल किया जाता है, परंतु इसका कॉस्टिंग बहुत हाई होने के कारण किसी प्राइवेट इंडस्ट्रीज या फिर गवर्नमेंट इसको गवर्नमेंट इस पे काम करे। बहुत सारे साइंटिस्ट, आई होप कि आगे जाके साइंटिस्ट लोग इस पर वर्क करके इसका कोई तो चीप वर्जन निकाल के लाएंगे। तो आप सभी को एक ही काम करना है कि जो हमें ड्राई वेस्ट और वेट वेस्ट, इसको हमें अलग करके, ड्राई वेस्ट को अलग करके गवर्नमेंट को हमें हेल्प करना है कि उधर तक हम सही जगह पे उसको पहुंचा सके। तो जो अभी तक जितने भी इंफॉर्मेशन आपको बताई गई आप उस पर इम्प्लीमेंटेशन करेंगे, सोचोगे, मैं आशा करता हूँ। धन्यवाद। गीला कचरा अपना प्लास्टिक के थैली में पैक करके फेंकते होगे, तो इससे एनिमल्स, बहुत सारे भूखे एनिमल्स या फिर बर्ड्स डायरेक्ट कंज्यूम करते हैं, बिकॉज वो इसे ओपन करना नहीं जानते। सो इसका माइक्रोप्लास्टिक एनिमल्स एंड इनडायरेक्टली फूड चेन में एंटर हो जाता है, जिससे कैंसर जैसी घातक बीमारी होने की संभावना होती है। इसलिए खाना या खाद्य पदार्थ प्लास्टिक की थैली में पैक करके डायरेक्ट ना फेंकें। तो आप लोगों को एक क्वेश्चन आया होगा कि प्लास्टिक इतना ही घातक है, तो इससे बैन या फिर बंद क्यों नहीं करते, इसका प्रोडक्शन बंद क्यों नहीं करते? तो इसका जवाब ये है कि 3.5 लाख करोड़ तक का प्लास्टिक इंडस्ट्री का कंट्रीब्यूट है हमारे कंट्री की इकोनॉमी में। फिर 50
इस तरह प्लास्टिक में भी हो सकता है, तो हम क्या करें? इसका जवाब यही है कि हम लोगों ने ही प्लास्टिक के प्रोडक्ट्स को फॉलो करना छोड़ के इको फ्रेंडली की तरफ स्विच करना चाहिए, जिससे नेशन के बैलेंस को जिससे नेशन की इकोनॉमी बैलेंस भी में करने में भी मदद हासिल होगी। तर आपण सगळ्यांनी ऐकलं की प्लास्टिक बद्दल काय ते, पण प्लास्टिक श्राप आहे की वरदान आहे, कोण सांगेल का काय? मराठी कळतंय ना? प्लास्टिक इज अ बून और कर्स. काय प्लास्टिक? श्राप मला तर मोस्टली श्राप वाटतंय. तर हे मायक्रोप्लास्टिक किंवा जे नॅनो प्लास्टिक या नावाने जाणणारे जे आहे, जे उघड्या डोळ्याने आपल्याला दिसत नाही, पण त्याचे जे अंश आहेत ते वातावरणात जातात. आपल्या आरोग्यासोबत पर्यावरणासाठी तेवढे हानिकारक असतात ते, तर तेवढेच घातक असतात पर्यावरणासाठी. तर हे प्लास्टिक जे आहे ते एंटार्क्टिकाच्या वातावरणात, म्हणजे जसं की जिथे माणसं सुद्धा इतकी नाही आहेत त्या वातावरणापर्यंत, त्या वातावरणापासून ते घनदाट जंगलापर्यंत, जिथे सूर्यकिरणं सुद्धा नीट पोचत नाही, तिथे प्लास्टिक आज आपल्याला सापडत आहे. मरियाना ट्रेंच सगळ्यांना माहीतच आहे, तिथे सुद्धा प्लास्टिकचे अंश किंवा प्लास्टिक हे सापडलं आहे. तर आपण आपल्या दिवसाची सुरुवात ही प्लास्टिकच्या प्रश्न होते. आता ती फक्त म्हणजे प्लास्टिक हे आपल्याला बिस्किट आणि चपात्या म्हणून खाणंच हे बाकी राहिलेलं आहे, कारण की सुरुवात ही प्लास्टिक नव्हते आणि मतलब दिवसाच्या एंड किंवा काही पण जे प्लास्टिक नाही, जो अलाराम असतो, गजर लावतो, तो सुद्धा म्हणजे फोन किंवा असतात ते मोस्टली प्लास्टिक जास्त असतं त्याच्यामध्ये. आपण बघू शकतो की हे प्लास्टिक हे झाडांच्या पाना फुलापासून ते लहान मुलांचे जे नवजात शिशु असतात त्यांच्या नालेमध्ये सुद्धा हे जी नाळ असते, नाळ माहिती तिथपर्यंत तिथपर्यंत हे प्लास्टिक सापडलं. आपण या प्लास्टिक आहे याचा तुम्हाला वाटत असेल की आम्ही तर जे डबे असतात किंवा बॉटल असतात आम्ही चांगल्या ब्रँडेड प्लास्टिकचे वापरतो किंवा चांगल्या कंपनीचे प्लास्टिक असतात, त्यातलं प्लास्टिक काय उतरत नाही. तर हा तुमचा गोड गैरसमज आहे की जसं आपण जेवण बनवतो ती कढई असते ती लोखंडाची असते, तर ते लोखंडाचे जे अंश असतात, आयर्न असतं ते त्या जेवणात येतच. तसं प्लास्टिकच्या डब्यात किंवा प्लास्टिकच्या बॉटलमध्ये ती कुठली कितीही ब्रँडेड असली तरी त्याचे जे अंश आहेत ते उतरतात आणि आपल्यालाच नाही तर जे फ्युचर जनरेशन असतात त्यांना सुद्धा ते प्लास्टिक म्हणजे तेवढं हानिकारक आहे ते. आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की प्लास्टिक हे कार्सिनोजेनस आहे, त्याने कॅन्सर होतो. तर हेच जर प्लास्टिक आहे याचा जर वापर किंवा जो उपयोग आहे तो जर कमी करायचा असेल तर असं अचानक तर आपण बंद करू शकत नाही, कारण की आपण त्याच्यावर पूर्णपणे डिपेंडेंट आहोत. तर ते जर वापर किंवा उपयोग जो आहे तो कमी करायचा असेल तर जसं आपल्या सगळ्यांनी सांगितलं की कसं काय करायचं. तर जर ही जे स्टेप्स आहेत गव्हर्नमेंट सुद्धा तेवढेच गाईडलाईन्स किंवा तेवढेच प्रयत्न घेत आहे की प्लास्टिकचा उपयोग आहे तो कमी करायचा. तर आपण हे जे आम्ही अवेअरनेस स्प्रेड केलंय ते तुम्ही सिरियसली गांभीर्याने याचा विचार करा आणि प्लास्टिकचा वापर आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.